आहे ना, काय चाललंय काय सगळं? मामा या धैर्याला अजून का जावई बापू म्हणतोय बरं? किती दिवस वाट बघायची पोरीनं, म्हणजे कसली वाट बघते ती? यांचा गणे जरा काहीतरी वेगळाच झूल सुरू आहे. नजर ठेवायला लागणार. भाऊ, ह्या आणि अशा अनेक मुलांच्यासाठी फक्त तुम्ही आणि तुम्हीच आशेचा किरण आहात. पण भाऊ, शाळा जर सुरू करायची असतील तर आपल्याला अजून ऍडमिशन करून नाही चालणार. त्यानं काय, शाळेवरचा ताण वाढ्या, आधीच खर्च वाढते, त्यात शिक्षकांचे 3 महिन्याचे पगार तटलेत. आणि भाऊ, शाळेत अजून विद्यार्थी आले तर त्यांचाही खर्च वाढेल. त्यामुळे शिक्षकांचे पुढचे पगारही तटतील. शिक्षक सुद्धा खचून जातील भाऊ. भाऊ, जेवण तयार आहे. तुम्हाला वाढू का जेवायला? चला. भाऊ, 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 काय झालं? पाणी दे. काय होते भाऊ? हा, जरा गरगरल्यासारखं झालं. ते बराच वेळ बसून होतो ना, म्हणून. तुम्ही तुमच्या सकाळच्या गोळ्या घेतल्या का? विसरलासा ना? काय तुम्ही भाऊ, थांबा थांबा, मी घेऊन येते. तुमचं मन कसल्या विचारात अडकले ते मला माहिती आहे भाऊ. खरं तुम्ही काळजी नका करू. या दसऱ्याला शाळेत नवीन ऍडमिशन नक्की होणार. मी असताना तुमचं स्वप्न असं अडणार नाही भाऊ, नाही अडणार. मामानं आल्या आल्या जे काही केले ना, त्यानं सावी 100% विचारात पडली असणार. ते काही वेगळं विचार करायच्या आधी त्याच्याशी बोलायला पाहिजे. धैर्य. दसऱ्याची सगळी जबाबदारी इरावर सोपवली असली तरी
तुझं काम संपत नाहीये. बाहेरची सगळी कामं तुलाच करावी लागणार आहेत. विलास आणि मी भास्करला लवकरात लवकर घरी कसं आणता येईल त्याच्या मागे लागले. आणि एक दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे जे पाहुणे येतात त्यांना आपण नेहमी सोन्याचं पान देतो, त्याची खरेदी राहिली. मला वाटतं आजच तू जाऊन ते सगळं खरेदी करून आणावंस. हा ठीक आहे, तू काळजी करू नको, मी करतो ती काम. धैर्य म्हणाले खरं की मामा मस्करी करत होते, पण मला नाही वाटत की मामा खरंच मस्करी करत होते. ते असं बोलले कारण त्यांना खरंच असं वाटत असणार की धैर्यांचं आणि इराचं लग्न व्हायला पाहिजे होतं. आणि म्हणून ती इरा कदाचित माझ्यावर राग धरू नये. सावी भाऊ काय करताय आणि कसल्या विचारात हरवलं तेवढ्या? नाही कुठं काय, असं कसं काही नाही. सावी कसला विचार करत होता? विशेष असं काही नाही. ते हिराचं काय डोक्यात घेऊन बसलाय आता तुम्ही? माहित नाही, पण असं वाटतं की ती सारखी माझ्यावर डोक धरून असते बघ. घागर फुंकण्याच्या कार्यक्रमात जे काही झालं त्याच्यावर तिने असं कारण दिलं की भास्कर भाऊजींना जेलमध्ये टाकलं म्हणून तिने असं केलं.